नमस्कार, मी यशोदीप शेटे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉकमध्ये. मित्रांनो, आज वायडी टॉकमध्ये एक असे गेस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलोय जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप साऱ्या लाईफ चेंजिंग गोष्टींवरती आज मार्गदर्शन करणार आहेत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर महसिन तांबोळी सर. नमस्कार. सरांबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे सर मेंबर बोर्ड ऑफ स्टडीज ऑफ SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे आहेत. त्याचसोबत ते HOD ऑफ MBA आहेत पायरन्स IBMA या इन्स्टिट्यूटमध्ये. सरांबद्दल अजून सांगायचं ठरलं तर सर स्वतः 5 बुक त्यांच्या द्वारे पब्लिश झालेले आहेत जे की अकॅडमिक्स रिलेटेड आहेत. त्याचसोबत ते फायनान्शियल रिलेटेड बुक्स आहेत. मोस्ट ऑफ देम अगेन मार्केटिंग रिलेटेड आहेत. आणि या व्यतिरिक्त सरांनी जवळपास थोडे न थिडके 36 रिसर्च पेपर आजपर्यंत पब्लिश केलेले आहेत. याचसोबत सरांनी जवळपास 49+ कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहेत. त्याचसोबत ते एक रिकग्नाइज्ड PhD गाईड इन फायनान्शियल मॅनेजमेंट आणि त्याचसोबत ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट यामध्ये त्यांची ओळख आहे. सरांना आदर्श समाजरत्न म्हणून पुरस्कारही मिळालेला आहे. सर फेलो मेंबर आहेत IIMचे आणि त्याचसोबत सर एक लाईफ मेंबर ऑफ इंडियन कॉमर्स असोसिएशनचे सुद्धा आहेत. म्हणजेच थोडक्यात एक असं व्यक्तिमत्व ज्याला ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, यू कॅन से ई-कॉमर्स रिलेटेड मॅनेजमेंट, अगेन एक समाजामध्ये आदर्श म्हणून तुमच्याकडे बघितलं तर असं व्यक्तिमत्वाचं आज आपल्याला मार्गदर्शन भेटतंय आपल्या या वायडी टॉकमध्ये. सर तुमचं पुन्हा एकदा आमच्या पेजवरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर आता जी तुमची जर्नी मी जी ऐकली आणि ज्या पद्धतीने तुमचं एज बघतोय, सो मनामध्ये पहिले क्युरिओसिटीचा हाच प्रश्न आहे की वय कमी आहे परंतु अचिव्हमेंट्स बऱ्यापैकी तुमच्या जास्त वाटत आहे. सो याच्या पाठीमागचं कारण काय? म्हणजे तुम्ही जास्त तरुण दिसताय बिकॉज ऑफ हेल्थीनेस की तुम्ही तेवढ्या अचिव्हमेंट्स मिळवलेल्या आहेत? म्हणजे कसं तुमचं हे सांगड कशी बसलेली आहे? खरं तर वयाचा आणि अचिव्हमेंट्सचा असा खऱ्या अर्थानं कुठं संबंध असेल असं मला वाटत नाही. ओके. कारण आपण आयुष्यात जे काही मार्गक्रमण करत असतो किंवा आपण जे ध्येय धरून चाललेलो असतो त्यामध्ये नकळतपणे खूप साऱ्या गोष्टींचा समावेश होतो. मग तुम्ही कुठल्या वातावरणात वाढलात, तुमच्यावरती कशा प्रकारचे संस्कार झालेत, तुम्ही कुठल्या शैक्षणिक वातावरणात तुमचं शिक्षण घेतलं, तुमचे मित्र कसे होते, घरातलं वातावरण कसं होतं आणि त्यासोबत तुमची गोष्टी जाणून घेण्याबद्दलची क्युरियासिटी काय असते, या सर्वांचा नकळतपणे तुमच्यावर परिणाम होत असतो. आणि त्यातूनच मग तुमचं व्यक्तिमत्व घडतं, तुमचं करिअर घडतं. आणि मी स्वतःला सुदैवी यासाठी मानतो की सुरुवातीपासून माझं जे काही पूर्ण शिक्षण झालंय हे प्रवरेत झालंय. म्हणजे माझं शालेय शिक्षण देखील प्रवरेच्या माध्यमिक मराठी शाळेत झालं. मी MBA केलं, तेही पायरन्सच्याच संस्थेत केलं. इथे मी 2 वर्ष राहिलो. त्या ठिकाणी मला मिळालेलं माझ्या शिक्षकांचं मार्गदर्शन असेल, शालेय जीवनात माझ्या शिक्षकांनी माझ्यावरती विशेष लक्ष केंद्रित करून माझ्या गुणवत्तेला वाव देण्याचे जे काही प्रयत्न केले होते, अजूनही ते शिक्षक माझ्यासोबत जेव्हा ते कधी ऐकतात की माझ्या यशाबद्दल, ते आवर्जून मला फोन करतात आणि त्यांना जे काही समाधान भेटतं त्यापेक्षा निश्चितच जास्त समाधान मला याचं भेटतं की मी माझ्या शिक्षकांच्या विश्वासात पात्र ठरलो. मी माझ्या मित्रांनी जो काही मला सपोर्ट केला असेल माझ्या कठीण काळामध्ये, या सगळ्या गोष्टींमुळे हे यश भेटत जातं. फक्त इच्छा असते किंवा गोष्ट असते ती तुम्हाला मार्गक्रमण करण्याची. आणि ते मार्गक्रमण करत असताना तुम्ही या समाजाला काहीतरी देणं लागतात, ज्यांनी तुमच्यावरती इतकं सारं प्रेम केलं, मित्र असेल, शिक्षक असतील. आणि त्या गोष्टीला धरून जेव्हा तुम्ही हे मार्गक्रमण करत असतात तर निश्चित आपोआप यश भेटत जातं. एक फिदर तुमच्या कॅपमध्ये ॲड होत जातो. आणि मग आपण पाठीमागं वळून बघितलं की मग आपल्याला वाटतं अरे आपण बऱ्याच लांब चालत आलोय. जोपर्यंत आपण पाठीमागे वळत नाही तोपर्यंत समोरचं ध्येय दिसत असतं आणि त्यानुसार आपण मार्गक्रमण करायचं असतं असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. म्हणजे डेफिनेटली तुम्ही या क्वेश्चनचं खूप छान आन्सर दिलं. मलाही ते पटलं की वय आणि तुमच्या अचिव्हमेंट्स याचा कधीही काही संबंध नसतो. इट्स अगेन डिपेंड्स ऑन यू. आणि अगेन मला हेही सांगायला आवडेल की मी सुद्धा प्रवरेचाच ॲल्युमिनाय आहे. मी सुद्धा माझं एज्युकेशन इथेच केलेलं आहे. इवन नॉट ओन्ली मी, माझे पॅरेंट्ससुद्धा, माझी म्हणजे आईसुद्धा इथेच एज्युकेशन घेतलेलं आणि वडिलांनी पण इथे घेतलेलं आहे. आणि प्रवरेचा हा एक वेगळा गुण आहे. आता इट्स अ पार्ट ऑफ आवर ग्रॅटिट्यूड की आपण आपल्या शिक्षकांना महत्त्व देतो, त्याचमुळे आपल्याला आज यश भेटतं. पण प्रवरेमध्ये ही एक खूप छान गोष्ट आहे की इथे
मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि त्यांच्या त्या कलागुणांना वाव दिला जातो आणि बिकॉज ऑफ दॅट आज मीही IT इंजिनियर असून एक वेगळ्याच फील्डमध्ये माझं छान असं करिअर करतोय. सो इट्स बिकॉज ऑफ दॅट. ओके सर, आजचा मला तुमच्याशी जो संवाद साधण्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आमचे विद्यार्थी खूप विचारतात की सर आम्ही MBA करू का? आणि भरपूर जण माझ्याकडे येतात, मला म्हणतात की सर माझं BCom झालं आहे, माझं BSc झालं आहे, आता पुढे काय करू, MCom करू की काय करू? त्या विद्यार्थ्यांसाठी आज मी खास तुमच्याशी म्हणजे चर्चा किंवा गप्पा मारायला आलो आहे. तर माझं तुम्हाला डायरेक्टली हाच क्वेश्चन आहे की मुलांनी MBA करावं का? खास करून जे माझ्याकडे BSc, BCom, इवन खूप सारे अशा वेगवेगळ्या फील्डचे लोक येतात, जसं की BIT, असे जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी MBA करणं योग्य आहे का? व्हॉट यू कॅन से दॅट ऑन? बिईंग MBA फॅकल्टी किंवा बिईंग मॅनेजमेंट फॅकल्टी, मी तर नेहमीच सांगेल की व्यवस्थापनाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण जेव्हा आपण म्हणतो MBA करणं योग्य आहे का, हाच प्रश्न मला मुळात थोडासा खटकतो. योग्य अयोग्य हे ठरवण्याचा खरा तर हा प्लॅटफॉर्म नाही, किंवा आपण कुठल्या तरी एखाद्या विषयाला योग्य आहे आणि म्हणून तुम्ही तिकडे जा, किंवा हे अयोग्य वाटतंय म्हणून तुम्ही तिकडे जाऊ नका, याची तुलना करून आपण कुठेतरी इतर अभ्यासक्रमांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो की काय, असं एक मनात शंका येते. पण जिथपर्यंत MBAचा विषय आहे, तुम्ही याला अशा पद्धतीने विचारू शकता की MBAला आज मार्केटमध्ये काय अपॉर्च्युनिटीज उपलब्ध असू शकतात किंवा MBAचा स्कोप काय असू शकेल. मग जेव्हा आपण असा प्रश्न विचारतो की स्कोप काय असेल, अपॉर्च्युनिटीज काय असतील, तर मग तेही आपल्याला डिफाईन करावं लागेल. मग स्कोप कशाच्या संबंधात तुम्ही डिफाईन करणार, अपॉर्च्युनिटी कशाच्या संबंधित तुम्ही डिफाईन करणार, त्याची व्याख्या आपल्याला करावी लागेल. आणि मग ती व्याख्या करत असताना सर्वसाधारणपणे आपण ग्रामीण भागातील आहोत किंवा शहरी भागातील आहोत त्यांनी काही फरक पडत नाही. बरोबर. आपल्याला कुठला अभ्यासक्रम शिकायचा आहे ह्याचं जवळपास 90% लोकांचं ध्येय एकच असतं की मला तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक चांगल्या पगाराची नोकरी मला मिळाली पाहिजे. बरोबर. किंवा मी तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जे काही माझं व्यक्तिगत ध्येय आहे, कदाचित मला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल किंवा कदाचित मला माझा फॅमिली बिझनेस कॅरी करायचा असेल किंवा कदाचित मला कुणाकडे तरी जाऊन नोकरी करायची असेल, ह्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा काही उद्देश असेल असं मला वाटत नाही. तर हा उद्देश माझा कुठला अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो त्या अभ्यासक्रमाकडे मी वळालं पाहिजे. आणि तो अभ्यासक्रम निवडताना मी माझ्या क्षमतांचा विचार केला पाहिजे, मी माझ्या कौशल्यांचा विचार केला पाहिजे. आणि मग तो क्षमतांचा कौशल्यांचा अभ्यास मी ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपोआप मला प्रश्नाचं उत्तर भेटतं की मला माझं ध्येय साध्य करायचं आहे आणि ह्या ध्येयासाठी मी कुठे गेलं पाहिजे. मी MBA केलं पाहिजे की मी ज्या विषयातनं माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे त्यातच पदव्युत्तर घेतलं पाहिजे शिक्षण, की मला आणखीन काही सर्टिफिकेशन कोर्सेस, प्रमाणपत्र अभ्यासक्रम करायचे असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. परंतु जेव्हा आपण म्हणतो की स्कोप, अपॉर्च्युनिटीज, त्यावेळेस आपण त्याला सरळपणे मार्केटमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधीशी लिंक करतो. आणि मग आज जर आपण स्थिती पाहिली तर मार्केटमध्ये रोजगाराच्या संधी कशाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत, तर आज जे काही बदलतं जग आहे त्याला आपण आर्थिक जग म्हणूयात. कारण जेव्हा तुम्ही नोकरीच्या बेरोजगारीच्या संधी, बेरोजगारी वाढली आहे किंवा नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत, ह्याची जेव्हा आपण उहापोह करतो, आत्ताचं कालचं उदाहरण आहे बांगलादेशमध्ये जो काही सगळी घडामोड झाली त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी असणारी बेरोजगारी. आणि मग तिथल्या तरुणांमध्ये तो असंतोष निर्माण झाला, आक्रोश निर्माण झाला, ते रस्त्यावरती आले आणि त्यांनी सत्तेला आव्हान केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात, तर रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत. आणि जेव्हा केव्हा मी रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहेत असा विचार करतो तर मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे विद्यार्थ्यांकडे शिक्षण आहे, विद्यार्थ्यांकडे पदवी आहे, परंतु रोजगार मिळवण्यासाठी जे कौशल्य हवे आहेत, रोजगारक्षम कौशल्य जे हवे आहेत, ते आजच्या तरुणाईमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात आपल्याला कमी प्रमाणात दिसतात. आणि जर मग त्या विद्यार्थ्यामध्ये ते रोजगार कौशल्यच नसतील तर कुठलंही औद्योगिक क्षेत्र असेल, कुठलीही कंपनी असेल, कुठलंही ऑर्गनायझेशन असेल, अशा मनुष्यबळाला त्यांच्या जॉब रोलवरती ठेवण्यात स्वारस्य दाखवत नाही. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की मार्केटमध्ये बेरोजगारी निर्माण झाली असं चित्र निर्माण होतं. खरं तर बेरोजगारी नाही आहे,
तुलनेने ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, एक संशोधन जर आपण केलं, ॲसोकॅमचे सर्वे आहेत, फिकीचे सर्वे आहेत, तुम्ही हे सर्वे रिपोर्ट जर जाऊन बघितले तर त्यामध्ये तुम्हाला आजही दिसतं की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये किती प्रमाणात रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. परंतु होतंय काय की जेव्हा माणूस किंवा विद्यार्थी त्या नोकरीच्या संधी शोधण्यासाठी जातो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला त्याच्या कलागुणांचा किंवा त्याच्या रोजगार कौशल्यांचा प्रेझेंटेशन त्याला करता येत नाही आणि अशा कारणामुळे मग तो कुठेतरी मागे पडतो आणि मग बेरोजगारी आहे किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही असं आपण म्हणतो. मग आता यावरती ओव्हरकम कसं करायचं, यावरती उपाययोजना काय करायची. मग मी बघतो की मी ज्या विषयात पदवी घेतली आहे त्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम काय आहे, वेगवेगळ्या सर्टिफिकेशनचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे. तर तो उद्देश मला एकच दिसून येतो की मी पदवी घेतलेली असेल, त्या विषयातला पदव्युत्तर अभ्यासक्रम घेतला असेल तर ते मला टेक्निकल नॉलेज शिकवतात, थेरॉटिकल आस्पेक्ट शिकवतात. आपणही इंजिनियर आहात, आपण BE केला असेल, ME करण्याचा उद्देश काय असेल, त्या BEच्या पुढचं स्पेशलायझेशन घेऊन तुम्ही त्यामधलं जास्तीचं ज्ञान ग्रहण करण्याचा तुमचा उद्देश असतो. पण जेव्हा केव्हा मी मार्केटमध्ये जातो, मला मुलाखत द्यायची आहे, तर मुलाखत घेणारा माझ्याकडे सुरुवातीला ते पाहतो. सुरुवातीला एकदा पाहिलं की हां ठीक आहे बाबा, याला टेक्निकल नॉलेज आहे, याला कदाचित हा मेकॅनिकल इंजिनियर असेल तर त्या मेकॅनिकलच्या कन्सेप्ट त्याला येत असतील, तो कदाचित सायन्सचा विद्यार्थी असेल तर त्याला त्या फिजिक्सच्या, मॅथमॅटिक्सच्या, केमिस्ट्रीचे काय असेल ते त्याच्याकडे ते ज्ञान अवगत असेल. सिमिलरली हे सगळं झाल्यानंतर कंपनी पाहते की हा माणूस म्हणून किंवा हा कर्मचारी म्हणून माझ्या कंपनीत काम करायला कितपत तयार आहे. आणि मग ते पाहत असताना कंपनी पाहते अरे याचं संवाद कौशल्य कसं आहे, हा एका विपरीत परिस्थितीमध्ये चांगला निर्णय घेऊ शकेल का, ह्याला एखाद्या गोष्टीचं जर मी ॲनालिसिस सांगितलं, आज बदलतं आर्थिक प्रवाह आहे, जागतिकीकरण आहे, रोज नवनवीन देशाचे समीकरणं बदलत आहेत. आपण पाहतोय रशियाचं उदाहरण असेल, आता आपल्या आशियामध्ये आहेत, आपण आता कदाचित 3ऱ्या जागतिक महायुद्धाबद्दल बोलत आहोत किंवा त्याची शक्यता निर्माण झाली आहे. मग त्याचा उद्योग जगतावरती काय परिणाम होईल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲनालाइज करता आल्या पाहिजे. आणि हे ॲनालिसिस करत असताना त्याचा तुमच्या जॉब मार्केटवरती काय परिणाम होणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग हे समजून घेत असताना असा कुठला अभ्यासक्रम आहे जो मला याबद्दल थोडासा वाव देतो, तर त्याचं एकच उत्तर मला भेटतं की तो म्हणजे MBA आहे, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे. आणि म्हणून मग विद्यार्थ्यांचं मी नेहमी सजेस्ट करतो की आधी स्वतःचं ॲनालिसिस करा. मला कशात आवड आहे, उगाच तांबोळी सर सांगतात हे MBA खूप छान आहे म्हणून MBAला जायचं असं करू नका. माझी आवड मी निवडली पाहिजे आणि त्या आवडीसोबत मग माझ्यामध्ये काय कलागुण आहेत, मग मला नेमकं करायचं काय. कारण ध्येय एकदा की ठरलं मला नोकरी मिळवायची, मग मी नोकरी मिळवताना कुठे गेलं पाहिजे. तुम्ही ME अवश्य करा, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग करा, मास्टर ऑफ आर्ट्स करा, मास्टर ऑफ सायन्स करा, नक्कीच तुम्हाला ते केलं पाहिजे कारण त्यातलं थेरॉटिकल नॉलेज तुम्हाला मिळवलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही त्या फील्डमध्ये टॉप करू शकत नाही. पण त्यासोबत व्यवस्थापनाचं आणि प्रशासनाचं नॉलेज असल्याशिवाय तुम्हाला यश मिळण्याची शक्यता फार धुसर होऊन जाते. कारण जेव्हा तुम्ही संघामध्ये काम करता, टीममध्ये काम करता, तर हे गोष्टी तुम्हाला असाव्या लागतात. आणि म्हणून आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्यावेळेस म्हणतो तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर व्यवस्थापन, प्रशासन म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन 2025मध्ये याचं प्रेडिक्शन असं आहे की ही जी काही इंडस्ट्री आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि बिझनेस मॅनेजमेंट ही $250 अब्ज उलाढाल करणारी आहे. तर ह्या एका गोष्टीवरनं तुम्ही अंदाज लावू शकता की यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा असतील आणि याचा स्कोप काय असला पाहिजे. आता तुम्ही जे सांगितलं की एवढा स्कोप आहे, जवळपास 250 अब्ज, म्हणजे जवळपास तुम्ही यू कॅन से दॅट की $1 मिलियन आता ती इंडस्ट्री होतीये. मग यावेळेस विद्यार्थ्यांना नक्की पटलं की आता आपण MBAकडे जावं, परंतु एक प्रश्न येतो की चांगलं कॉलेज, चांगलं इन्स्टिट्यूट MBAसाठी आपण कसं निवडावं बा. बरोबर. आता हा खरा तर फार तसा अवघड प्रश्न म्हणता येईल की चांगलं MBA कॉलेज किंवा चांगलं MBA इन्स्टिट्यूट आपण कसं निवडावं. सरळ सरळ त्याची व्याख्या, चांगल्याची व्याख्या करणं मला थोडंसं अवघड जाईल की चांगलं MBA कॉलेज कसं निवडावं किंवा चांगलं MBA इन्स्टिट्यूट कसं निवडावं.
परंतु काही गोष्टी अशा आहेत की ज्याचा प्रामुख्याने आपण विचार केला पाहिजे आणि तो विचार फक्त विद्यार्थ्यांनी करून चालणार नाही, तर तो विचार पालकांनी करायला हवा. सोबतच त्या निर्णयामुळं आपल्या घरात आपल्यासोबत जे काही लोक जोडलेले आहेत त्यांनी तो विचार करायला हवा. आता जर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार जर मी केला, मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोलतोय, कारण आपलं जे काही काम आहे, आपण जे काही ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या लोकांची मुलाखती घेतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आपले वेगवेगळे व्हिडिओज आहेत जे मी पाहिलेत. ह्याचा प्रमुख उद्देश हाच आहे की आपण ग्रामीण भागातल्या मुलांना जास्तीत जास्त करिअरबद्दल कसं जागृत करता येईल. आणि म्हणून मग मी त्या दृष्टीने माझं मत असं आहे की जेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थी जो आहे ह्याला अशा गोष्टींचा विचार करायचा असतो तर त्यांनी कॉस्टचा विचार केला पाहिजे. म्हणजे शहरी भागाचा विचार करत असताना किंवा शहरी भागाचा विचार न करता ग्रामीण भागात असं शिक्षण देणारं आपल्याजवळ एखादं शैक्षणिक संकुल आहे आणि ज्यामध्ये आपण अशा प्रकारचं शिक्षण घेऊ शकतो याचा विचार त्यांनी करायला हवा. परंतु ग्रामीण भागात उपलब्ध आहे म्हणून आपण तिथे जायचं का, हाही एक प्रश्न आहे. कारण या प्रश्नांमध्ये बरेचसे काही उपप्रश्न आपल्याला निर्माण होणारे आहेत. आणि शहरी भागात आहे म्हणून आपण शहरी भागाला आपण न्याय देऊ शकतो का, हाही परत एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल. त्यासोबतच तिथे राहण्याचा प्रश्न येतो, जेवणाचा प्रश्न येतो, त्याचा खर्च येतो. हा खर्च ग्रामीण भागातील पालकांना परवडणारा आहे का, त्या ठिकाणी प्रत्येक मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉलिसीज असतात, या पॉलिसीजनुसार आपल्याला फी भरणं शक्य होणार आहे का. पण हा सगळा भाग जरी आपण दुय्यम ठेवला तरी प्रामुख्याने मला तिथल्या शिक्षकांची गुणवत्ता काय आहे, त्या शैक्षणिक संस्थेचं महाविद्यालयाची गुणवत्ता काय आहे ही मी तपासली पाहिजे. आणि मग जेव्हा प्रश्न येतो की महाविद्यालयाची गुणवत्ता कशी तपासायची, तर आज बऱ्यापैकी महाविद्यालयाची गुणवत्ता कंट्रोल करण्यासाठी किंवा महाविद्यालयाची गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, वेगवेगळ्या अपेक्स बॉडीज आहे, AICTE आहे, UGC आहे, ह्या वेगवेगळ्या संस्थांवरती त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या ज्या काही वेगळ्या संस्था आहेत त्या प्रत्येकावरती त्यांचं नियंत्रण असतं. मग UGC जी आहे, UGC काय करते की जे कोणी शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय असतील त्यातील काही जे कोणी असे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देतात, गुणवत्तापूर्ण त्यांच्याकडे ज्या पद्धतीचं शैक्षणिक परिचालन होतं, अशा शैक्षणिक संस्थांना 2F आणि 12Bचं सर्टिफिकेशन देतं, जे तुमचं गुणवत्ता सिद्ध करतं. जे विद्यापीठ कायदा, विद्यापीठ अनुदान कायदा 1956च्या अंतर्गत ती प्रोव्हिजन आहे ज्यानुसार तुम्हाला हे सर्टिफिकेशन दिलं जातं. आणि ते सर्टिफिकेशन देण्यासाठी एक अट त्यांनी घातलेली आहे की तुमची ती शैक्षणिक संस्था, तुम्ही ज्या विद्यापीठाशी संलग्नित आहात त्या विद्यापीठाला कायमस्वरूपी संलग्नित असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला विद्यापीठाचं कायमस्वरूपी संलग्न मिळालं पाहिजे. ते संलग्नता तुम्हाला मिळाली तर तुम्ही विद्यापीठ अनुदान आयोगाचं 2F 12Bचं सर्टिफिकेशन मिळवू शकतात. आता विद्यापीठाचं कायम संलग्नता मिळायची असेल तर त्यासाठी तुम्हाला गुणवत्ता आणि तुमचे शैक्षणिक धोरण जे आहे त्या महाविद्यालयाचं, त्या महाविद्यालयाने ठरवलेलं, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ठरवलेलं, ह्याच्यावरती तुम्हाला भर द्यावा लागतो. जी विद्यापीठाची तज्ज्ञ कमिटी येते त्याचं पूर्ण परीक्षण केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला कायम संलग्नता द्यायची की नाही याचा निर्णय होतो. त्याचप्रमाणे NAAC असेल, आता प्रत्येक इन्स्टिट्यूट बऱ्यापैकी शासनाने त्यांना कंपल्सरी केलं आहे की प्रत्येक संस्थेने NAACचं ॲक्रेडिटेशन घेतलं पाहिजे. पण फक्त NAACचं ॲक्रेडिटेशन हाही गुणवत्ता दाखवेल असं नाही. NAACचं ॲक्रेडिटेशन घेताना ग्रेड व्यतिरिक्त त्या संस्थेला किती CGPA मिळाला आहे हाही तुम्ही बघितला पाहिजे. साधारणपणे 3 किंवा 3पेक्षा जास्त CGPA ज्या शैक्षणिक संस्थेला असतो ते गुणवत्तेच्या दृष्टीने आपण त्यावरती रिलायबल, ज्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, पालकांनी हेही बघितलं पाहिजे का NAACच्या ग्रेड मिळत असताना त्यांनी विचारलं पाहिजे CGPA किती आहे तुमच्या संस्थेला, किती CGPA स्कोर आला, मग तो 3 आहे का 3पेक्षा जास्त आहे की 3पेक्षा कमी आहे. 3पेक्षा कमी असेल तर निश्चितच तिथं सुधारणेला खूप सारा वाव आहे.
तिथे तिथली सिस्टीम जी असेल, शिक्षणाची पद्धती असेल, त्यामध्ये वाव आहे म्हणून त्यांना तो 3पेक्षा कमी असतो. आणि जेव्हा 3 किंवा 3पेक्षा जास्त असतो तर ते आपण असं म्हणूयात की जे काही विद्यापीठाला, जे काही शासनाला अपेक्षित आहे त्यानुसार त्या संस्थेचं ध्येय धोरण चालू आहे आणि ते व्यवस्थित मार्गक्रमण करतायत, अशा पद्धतीने आपण अशा संस्थेची निवड केली पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी असणारा स्टाफ असेल, मग त्या शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल, याचाही आपण विचार केला पाहिजे. मग शिक्षक आहेत तर शिक्षकांची संख्या ठरवून दिलेली आहे विद्यापीठाने, AICTEने. एका विद्यार्थ्यामागं शिक्षकाचं किती प्रमाण आहे हा विचार आपण केला पाहिजे. त्यासोबतच त्या शिक्षकांचे आपण बघितलं की किती रिसर्च पब्लिकेशन्स त्यांचे पब्लिश झालेले. कारण शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षकांना जर गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं असेल तर त्या शिक्षकाचं देखील रिसर्चमध्ये कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, त्याचं ॲकॅडमिक्समध्ये कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. जे काही विद्यापीठाचे ॲकॅडमिक प्रक्रिया चालते त्याच्यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी ज्या काही चालू घडामोडी आहेत, या चालू घडामोडींसाठी कितपत संधी उपलब्ध करून दिल्या जातील अशा महाविद्यालयाचा मी विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी नियमित अंतरावरती विद्यार्थ्यांसाठी सेमिनार्स ऑर्गनाईज केलेले पाहिजेत, कॉन्फरन्सेस ऑर्गनाईज केलेले पाहिजेत, इंटरनॅशनल एक्सपोजर विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. मला सांगताना अभिमान वाटतो की माझ्या पायरन्समध्ये आम्ही 2022 साली इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली होती प्रोव्हेस युनिव्हर्सिटी अमेरिकेसोबत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा आपण विचार करून अशी संस्था निवडली पाहिजे जेणेकरून माझं सर्वांगीण विकास होईल. मी जे काही माझं ध्येय निवडलेलं आहे करिअरच्या दृष्टीने असेल, जॉब ऑपॉर्च्युनिटीजच्या दृष्टीने असेल, ते मला फुलफिल करता येईल आणि त्यासोबत माझ्या पालकांच्या खिशालाही ते परवडेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी माझी चांगलं MBA कॉलेज असेल तुमच्या भाषेत किंवा MBA इन्स्टिट्यूट असेल त्याचा विचार करायला हवा. ओके. आणखीन एक महत्त्वाचा एक प्रश्न येतो सर, म्हणजे की आता आपण कॉलेज कसं निवडायचं ते बघितलं, पण आता सगळं झालं, या ठिकाणी आलो आपण, चांगलं एज्युकेशन भेटलं, MBA एखाद्या कॉलेजमध्ये चांगलं घेतलं, परंतु आत्ता तुम्ही बोलताय ज्या पद्धतीने 250 अब्ज आज 2025मध्ये मॅनेजमेंटमध्ये, बिझनेसमध्ये हा स्कोप येतो आहे, पण त्याच वेळेस मनामध्ये एक प्रश्न येतो जो की माझे खूप सारे व्ह्युअर्स कमेंटमध्ये विचारत असतात, तो म्हणजे काय, AI, अपडेटेड टेक्नॉलॉजीज हे जॉब खातील बुवा, म्हणजे जॉब खातील इन द सेन्स म्हणजे जॉब कमी करतील बुवा. तर याबद्दल तुमचे विचार काय आहेत? बिकॉज तुम्ही भरपूर सारे रिसर्च पेपरमध्ये पण काम केलेलं आहे, बुक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी पब्लिश केलेले आहात, तुम्ही ऑलरेडी बोर्ड मेंबर आहात, तुम्ही तुमच्या अनुभवानुसार, तुम्ही जे आत्तापर्यंत जो काही अनुभव बघितला आहे त्यानुसार आता येणारं AI, अपडेटेड टेक्नॉलॉजीज याने विद्यार्थ्यांच्या जॉब्सवरती काय परिणाम होऊ शकतात? ही भीती वाटणं साहजिक आहे, परंतु ही भीती निरर्थक आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ह्याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला 90च्या दशकात जावं लागेल, जेव्हा भारतामध्ये संगणक क्रांती झाली. ज्या वेळेस भारतामध्ये संगणक आलं, संगणकाला आपण त्यावेळेसचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सगळीकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस जेव्हा संगणक भारतामध्ये आलं तर खूप साऱ्या लोकांनी त्याला विरोध केला. बँकिंग क्षेत्रामध्ये त्याला विरोध झाला, वेगवेगळ्या संघटनांमध्ये त्याला विरोध झाला, ज्या काही कर्मचारी संघटना होत्या त्यांनी त्याला विरोध केला की आता कम्प्युटर आलंय, संगणक आलंय, त्याच्यामुळं लोकांचे जॉब्स जातील, एक संगणक 10 लोकांचं काम करतोय, अशा खूप साऱ्या गोष्टी त्यावेळेस घडल्या. परंतु आपण ते संगणक प्रणालीला आत्मसात केलं आणि आज आपण बघतोय की सर्वात जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज या संगणक क्षेत्रातच आहेत. प्रत्येकजण हा कम्प्युटर रिलेटेड शिक्षण घ्यायचं ठरवतो, प्रत्येकजण म्हणतो मला IT करिअर करायचं आहे, वर्क फ्रॉम होम करायचं आहे, हायब्रिड वर्क कल्चर करायचं आहे. क्षेत्र कुठलंही असू दे, बँकिंग असू दे, मार्केटिंग असू दे किंवा तुमचं इव्हन मॅन्युफॅक्चरिंग असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आज संगणकाशिवाय पर्याय नाही. तीच गोष्ट मी AIच्या बाबतीत सांगू शकतो की ही जी भीती आहे ती पूर्णपणे निरर्थक आहे आणि हे सांगण्यासाठी माझ्याकडे सबळ पुरावा आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन
आयलोने डेटा दिलेला आहे की पुढच्या वर्षामध्ये AI मध्ये जवळपास 60 ते 65 लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. क्या बात मग जर AI मुळे 60 ते 65 लाख नवीन नोकरीच्या संधी निर्माण होत असतील तर ही भीती बाळगणं निरर्थक ठरतं की AI मुळे माझा जॉब जाईल किंवा AI मुळे जॉब रिप्लेसमेंट होतील. नाही, अशी काही घटना घडणार नाही. पण एक मात्र निश्चित घडेल की AI मुळे कामाला वेगळ्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल. AI आपल्याला हेल्प करेल काम कसं चांगल्या पद्धतीने करायचं, गतिमान करण्यासाठी आपल्याला AI ची मदत होईल, कामात गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला AI ची मदत होईल. आणि मग ज्या पद्धतीने गुणवत्ता वाढणार आहे त्या पद्धतीने निश्चितच तुमचं आउटपुटही चांगलं येणार आहे. आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी आणि पर्यायाने सिव्हिल समाजासाठी देखील फायद्याच्या ठरणार आहेत. ओके. तर ही भीती माझ्या दृष्टीने पूर्णपणे निरर्थक आहे. नाही, सरांनी ज्या पद्धतीने सबळ पुरावा देऊन आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिलं, नक्कीच ते आज माझ्या प्रश्नाचं मला संपूर्ण उत्तर भेटलं असं मला वाटेल. कारण आजपर्यंत भरपूर साऱ्या पॉडकास्टमध्ये मी हाच प्रश्न विचारायचो आणि आज मला त्याचं योग्य उत्तर मिळालं. आणि हां, या उत्तराला मी पण ॲग्री करतो. कामाची गुणवत्ता वाढवली जाईल आणि हो, ज्या पद्धतीने संगणक क्रांतीमुळे आज संगणकावरती सगळे शिफ्ट झाले त्याच पद्धतीने उद्या ही AI ची क्रांती होईल आणि AI वरती भरपूर जण शिफ्ट होतील आणि अजून लाखोंनी नाही तर कोटींनी जॉब उपलब्ध होतील असं म्हणायला हरकत नाही. निश्चित. सर, तुम्ही आमच्या ह्या विद्यार्थ्यांना खूप अगदी व्यवस्थित गाईड केलं. तुमच्यासारख्या व्यक्तीने छान असं मार्गदर्शन केलं. तुम्ही जो वेळात वेळ काढून दिला त्याबद्दल धन्यवाद. सर, माझी तुम्हाला विनंती आहे, काही मनातले तुमच्या मुद्दे असतील जे तुम्हाला आमच्या ऑडियन्सला सांगायचे असतील तर तुम्ही ते शेवटच्या 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण ते शेअर करू शकतात. ऑडियन्सला सांगण्याचा माझा फक्त एकच उद्देश असेल की आपण आपल्या क्षमता ओळखा, त्यानंतर मार्केटमध्ये सध्या कशाची गरज आहे हे आपण ओळखलं पाहिजे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज यूथसाठी बोलतोय म्हणून मी सांगतोय, जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये आहे, व्होकेशनल एज्युकेशनमध्ये आहे. जेव्हा आपण प्रगत देशांचा अभ्यास करतो, प्रगत देशांमध्ये परंपरागत शिक्षण घेणाऱ्यांची संख्या तुलनेने फार कमी आहे. आपल्याकडे परंपरागत शिक्षण घेणाऱ्यांची संख्या फार प्रचंड प्रमाणात आहे. व्होकेशनल एज्युकेशन असेल, व्यावसायिक अभ्यासक्रम घेणारीची संख्या आपल्याकडे केवळ 5 ते 10% आहे, जी प्रगत राष्ट्रांमध्ये 72% आहे, 97% आहे. कोरियामध्ये जाल तर ती जवळपास तुम्हाला 86% सापडते व्होकेशनल एज्युकेशन घेणाऱ्यांची संख्या. आणि मग त्यावरनं आपल्याला अंदाज येतो की ही राष्ट्र प्रगत का आहेत आणि आजही आपण स्वतःला प्रगतशील किंवा विकसनशील का म्हणतोय. जर आपल्याला विकसित व्हायचं असेल, मी विद्यार्थी असतानाच्या काळात आपले तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी स्वप्न पाहिलं होतं इंडिया 2020. त्यावेळेस आम्ही MBAला असताना आमच्या कॉन्फरन्सेस व्हायच्या इंडिया 2020च्या, त्यावरती रोड मॅप असायचा. आणि मग परंतु चला, प्रगती करतोय आपण, तिथपर्यंत पोहोचणं आपल्याला शक्य नाही झालं. सध्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आता स्वप्न पाहिलंय बाय द एंड ऑफ 2047 आपल्याला भारत हा संपूर्ण विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर आणायचा आहे. तर आपल्याला नरेंद्र मोदींचं हे 2047चं स्वप्न जर साकार करायचं असेल, विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल, तर आपण व्होकेशनल एज्युकेशन असेल, व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, याकडे निवडलं पाहिजे, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ते करत असताना आपण व्यावसायिक अभ्यासक्रमासोबत इतर जे काही सर्टिफिकेशन कोर्सेस असतील, वेगवेगळ्या जे काही नवीन टेक्नॉलॉजीज येणाऱ्या भविष्यात आहेत, रोज टेक्नॉलॉजी बदलते, त्याचं आपण भान ठेवायला हवं आणि त्या दृष्टीने आपण आपलं मार्गक्रमण करायला हवं. विश यू ऑल द बेस्ट टू ऑल युअर व्ह्युअर्स अँड टू यू ऑल्सो. यू आर डुईंग अ ग्रेट जॉब फॉर रुरल पब्लिक. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला असं विचारायची गरजच पडणार नाही, कारण तो खरंच खूप छान झाला आहे. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असेल कृपया कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण आणखीन एखादा पॉडकास्ट सरांसोबत शेड्यूल करू शकतो. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देण्याचा त्यातनं प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.